Hello dear students, today we are going to learn 1.2 Warm up with Tara and friends. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 7वीच्या पुस्तकातील युनिट 1 मधील 1.2 Warm up with Tara and friends या पाठाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपल्याला गेम्स दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मागील इयत्तेत आपण फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स असा एक पाठ पाहिला होता. तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला गेम्स दिलेले होते आणि या पाठात सुद्धा आपल्याला गेम्स दिलेले आहेत. हाय बिट्टू, हाय पॅडी, हाय कुकू, आय एम सो एक्सायटेड अबाउट स्टार्टिंग स्टडीज अगेन. तारा काय म्हणते ते, हाय बिट्टू, हाय पॅडी, हाय कुकू, मी पुन्हा अभ्यास करायला खूप उत्सुक आहे. ओ नो, हॉलिडेज आर ओव्हर. अरे, आपल्या सुट्ट्या आता संपलेल्या आहेत. मोर प्ले ऑन द स्कूल ग्राउंड. शाळेच्या ग्राउंडवर पुन्हा खेळायला मिळेल. हाय तारा, आय एम एक्सायटेड टू. आय विल सी माय फ्रेंड्स. मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे आणि माझ्या फ्रेंड्सला भेटणार आहे. आय एम सॅड विदाउट पॅडी. मग आता इथे पुन्हा टोटोला दुःख होणार आहे का? तर कारण की पॅडी आता शाळेत जाईल, तर तेव्हा तो घरी एकटा बोर होईल, म्हणून त्याला म्हणत आहे की आय एम सॅड विदाउट पॅडी. मिया काय म्हणते आहे, वी आर लकी वी डोंट हॅव स्कूल. म्हणजे आपण नशीबवान आहोत की आपल्याला शाळेत जावं लागत नाही. मिठू काय म्हणतो आहे, मिया यू विल नेवर लर्न. मिया, तू कधीच शिकणार नाहीस. 1, 2, 3. आता पुढील खेळ तुम्ही इयत्ता 6वीत खेळलेले आहात. येथे त्यांची उजळणी करायची आहे. स्टेप 1, लेटर्स. फॉर्म पेयर्स. वन पर्सन सेज द अल्फाबेट फ्रॉम A to Z in his mind till the other person stop him. राईट डाऊन द लेटर यू गेट. आता मित्रांनो, येथे काय करायचं आहे, जोड्या करायच्या आहेत आणि एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला त्याला थांबेपर्यंत मनातल्या मनात ए ते झेडपर्यंतची अक्षरे म्हणायची आहेत. दुसरी व्यक्ती जी आहे ती पहिल्या एका व्यक्तीला मध्येच थांबवेल आणि त्याला थांबवल्यानंतर त्याला मिळणारे अक्षर स्टॉप केल्यानंतर जे लेटर असेल ते त्याने लिहून काढायचं आहे. स्टेप 2, वर्ड्स. बोथ पार्टनर्स राईट 3 वर्ड्स इच बिगिनिंग विथ दॅट लेटर. आता दोघं त्या फ्रेंड्सनी जे लेटर मनात धरलेलं असेल त्या लेटर्सपासून त्यांनी दोन्ही विद्यार्थ्यांनी त्या अक्षराने सुरू होणारे प्रत्येकी 3 शब्द लिहायचे आहेत. जसं की येथे दिलेलं आहे फिश, फन, फिश, फ्रॉग, तसेच फेस, फिंगर, फूट. स्टेप 3 काय दिलेली आहे, फ्रेजेस. एक्सचेंज द वर्ड्स यू राईट देन यूज द वर्ड्स यू गेट टू राईट मिनिंगफुल फ्रेजेस. त्यानंतर तुम्ही लिहिलेल्या शब्दांची अदलाबदल करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. म्हणजे तुमच्या फ्रेंड्सने जे वर्ड्स शोधलेले असतील ते तुम्ही घ्यायचे आहेत आणि तुम्ही शोधलेले शब्द तुमच्या फ्रेंड्सला द्यायचे आहेत. आणि नंतर ते मिळालेले शब्द वापरून तुम्ही अर्थपूर्ण शब्दसमूह म्हणजे फ्रेजेस तयार करायचे आहेत. इथे एका मुलीने फन, फिश, फ्रॉग हे वर्ड शोधलेले आहेत, तर बॅडीने काय शोधलेलं आहे, फेस, फिंगर, फूट. तर हे वर्ड्स ते दोघं एक्सचेंज करतील. म्हणजे ही मुलगी पॅडीला तिचे वर्ड्स देईल आणि पॅडी त्याचे वर्ड्स त्या मुलीला देईल. एक्सचेंज केल्यानंतर त्या वर्ड्सपासून आपल्याला काही फ्रेजेस तयार करायचे आहेत. जसं की माय फेस, फिंगर चिप्स, अ फ्रॉग्स फूट, ओ व्हॉट फन, अ ग्रीन फ्रॉग, अ फिश टँक. बी क्विक. फॉर्म ग्रुप्स ऑफ 5. Choose one of the following tables at a time. Each one in the group reads aloud the words from the table as fast as possible. Who can read all the words in one table within 15 seconds? Practice reading these words aloud correctly till you can do so in 15 seconds. म्हणजे 5-5 जणांचे गट करायचे आहेत आणि तसेच जे पुढे चार्ट्स दिलेले आहेत त्यापैकी एक चार्ट तुम्हाला निवडायचा आहे आणि गटातील प्रत्येकाने 15 सेकंडमध्ये सर्व वर्ड्स तुम्हाला वाचायचे आहेत. तर आपण आता पुढील वर्ड्स वाचूया. द किंवा दी, बी,
to, of, and, a, in, that, have, I, it, for, not, on, with, he, as, you, do, at, this, but, his, by, from, they, we, her, she, or, an, will, my, one, all, would, their, what, so, up, out, if, about, who, which, me, when, can, no. मित्रांनो, येथे 2 शब्द आहेत. त्यांचा दोघांचाही जे प्रोनाउन्सिएशन आहे ते देअर असे होते. म्हणजे THERE या शब्दाचा उच्चारसुद्धा देअर आहे आणि THEIR या शब्दाचा उच्चार देखील देअर आहे. पण या देअरचा अर्थ तेथे असा होतो आणि या देअरचा अर्थ त्यांचे असा होतो. पुढील चार्ट पाहूया. से, गेट, मेक, लाईक, नो, टेक, सी, लुक, कम, थिंक, यूज, वर्क, वॉन्ट, गिव्ह, गो, टाईम, पीपल, इयर, गुड, वेल, वे, न्यू, डे, टू, फर्स्ट, जस्ट, हिम, इनटू, युअर, सम, could, them, other, than, then, now, it's, over, also, after, how, our, back, even, because, any, these, only, most, us. Who scores the most? Fill in the above table within 2 minutes using words of at least 3 letters each. प्रत्येकी निदान 3 अक्षरी शब्द तुम्हाला शोधायचे आहेत आणि ते 2 मिनिटात लिहून पुढील तक्ता भरायचा आहे. तुमच्या पुस्तकातच तुम्ही हे वर्ड्स शोधायचे. जसे की आता आपल्याला नॉट, तसेच यूज, तसेच दी, तसेच पुढे आणखी खाली यू, गेट, अशा प्रकारे तुमच्या पुस्तकातूनच तुम्ही 3 अक्षरी शब्द शोधायचे आहेत आणि 2 मिनिटात त्या चार्टमध्ये भरायचे आहेत. त्यापुढे दिलेला तक्ता तुम्हाला मिळालेले मार्क्स मोजण्यासाठी यूज करायचा आहे. वर्ड्स एंडिंग विथ प्लुरल SES ING ED EN आर नॉट अलाउड. यूज द फॉलोइंग चार्ट टू कॅल्क्युलेट द स्कोर. म्हणजे हा चार्ट भरताना एस किंवा ES प्रत्यय लागलेले शब्द, तसेच ING प्रत्यय लागलेले, ED आणि EN प्रत्यय लागलेले शब्द हे लिहायचे नाही आहेत. नंबर ऑफ लेटर्स इन द वर्ड्स. 3 letter वर्ड, 4 letter वर्ड्स, 5 letter, 6 letter, 7 letters आणि वर्ड्स विथ 8 or more letters. आता इथे मार्क्स यू गेट फॉर 1 such word. येथे तुम्हाला मार्क्स लिहायचे आहेत. म्हणजे 4 अक्षरी शब्दाकरता 1 मार्क आहे, 5 अक्षरी शब्दांकरता 2, 6 अक्षरीसाठी 3, तसेच 7 अक्षरी शब्दांसाठी 4 आणि 8 अक्षरी किंवा त्याच्यापेक्षा अधिक अक्षरी असलेल्या शब्दांसाठी 5 मार्क आहेत. नंबर ऑफ वर्ड्स यू राईट. म्हणजे जेवढे वर्ड्स लिहिलेले असतील त्याला इंटू तेवढे वर्ड्स करायचे आहेत. येथे तुम्ही 6 वर्ड लिहिले आहेत तर 6 × 2 म्हणजे 12 मार्क्स तुम्हाला इथे मिळतील. अशा प्रकारे पूर्ण तक्ता तुम्ही भरायचा आहे. फॉर्म पेअर्स, एक्सचेंज युअर नोटबुक्स अँड क्रॉस चेक युअर स्कोर्स. तुम्हाला जेवढे स्कोर्स मिळाले असतील, तुम्ही जे लिहिलेलं असेल, त्यानंतर तुमच्या नोटबुक तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत एक्सचेंज करायचे आहेत आणि तुमचे मार्क्स क्रॉस चेक करायचे आहेत. ॲक्टिव्हिटी वर्ड आर्ट. प्रिपेअर अट्रॅक्टिव्ह इंग्लिश लेबल्स फॉर युअर नोटबुक्स. मेक अ बुकमार्क फॉर युअर टेक्स्टबुक बाय रायटिंग द लेटर्स इन युअर नेम, द टायटल ऑफ द टेक्स्टबुक, वन बिलो द अदर. म्हणजे पहा, येथे पेज नंबर 5वर
दाखवल्याप्रमाणे तुमच्या वह्यांसाठी तुम्हाला आकर्षक अक्षरामध्ये इंग्रजी लेबल आणि पुस्तकांसाठी बुकमार्क तयार करायचे आहेत. जसं की येथे दिलेलं आहे पहा, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये शब्द लिहिलेले आहेत. जसं की ट्राय टू यूज डेकोरेटिव्ह शेप्स फॉर द लेटर्स. अशा प्रकारे विविध प्रकारच्या डिझाईनमध्ये तुम्ही अक्षरं आणि शब्द लिहायचे आहेत. सीन्स आउट ऑफ द हॅट. राईट द फॉलोइंग टायटल्स ऑफ द डिफरंट सीन्स ऑन स्लिप ऑफ पेपर. म्हणजे पुढे जे सीन्स दिलेले आहेत, जसं की आस्किंग अ फ्रेंड फॉर हिज पोस्टल ॲड्रेस, आस्किंग अ फ्रेंड फॉर हिज टेलिफोन नंबर, हे जे विषय आहेत हे कागदांच्या चिठ्ठ्यांवर तुम्हाला लिहायचे आहेत. आणि पुढे फोल्ड द स्लिप्स अँड पुट देम इन द अपटर्न हॅट. म्हणजे एक टोपी उलटी ठेवायची आहे आणि हे जे विषय आहेत ते वेगवेगळ्या चिठ्ठ्यांवर लिहायचे आहेत आणि त्या चिठ्ठ्यांच्या घड्या घालून त्या चिठ्ठ्या तुम्हाला उलट्या ठेवलेल्या टोपीमध्ये टाकायच्या आहेत. ड्रॉ लॉट्स. इच पेअर शूड एनॅक्ट द सीन रिटन ऑन देअर स्लिप. इच स्पीकर शूड गेट अ चान्स टू स्पीक ॲट लिस्ट 2-3 टाइम्स. म्हणजे जोड्या करायच्या आहेत आणि चिठ्ठ्या उचलून प्रत्येक जोडीने त्यांनी उचललेल्या चिठ्ठीवर दृश्य असेल त्या दृश्याप्रमाणे तुम्हाला संवाद करायचा आहे, म्हणजे कॉन्व्हर्सेशन करायचं आहे. आणि प्रत्येक कॉन्व्हर्सेशन करणाऱ्या व्यक्तीला निदान 2-3 वेळा बोलण्याची संधी मिळाली पाहिजे. ठीक आहे, आपण पाहूया आता पुढील विषय काय आहे. आस्किंग अ फ्रेंड फॉर हिज पोस्टल ॲड्रेस. आता याबद्दल आपण कन्व्हर्सेशन पाहूया. ए. डू यू नो आय हॅव चेंज्ड माय रेसिडेन्स. बी. इज इट सो? देन प्लीज गिव युअर न्यू पोस्टल ॲड्रेस. ए. शुअर, हेअर इट इज. म्हणजे तुला माहीत आहे का, आय हॅव चेंज माय रेसिडेन्स. मी माझं राहण्याचं जे ठिकाण आहे ते चेंज केलेलं आहे. बी काय म्हणतो आहे, इज इट सो? देन प्लीज गिव युअर न्यू पोस्टल ॲड्रेस. मग कृपया तुझा नवीन पोस्टल ॲड्रेस आहे जो आहे तो मला दे. शुअर, हेअर इट इज. पुढील विषय आस्किंग अ फ्रेंड फॉर हिज टेलिफोन नंबर. पुढे ए. वी हॅव अ टेलिफोन ॲट माय होम. बी. गुड, आय कॅन नाव स्पीक टू यू ऑन फोन. प्लीज गिव युअर फोन नंबर. म्हणजे वी हॅव अ टेलिफोन ॲट होम. ॲट माय होम म्हणजे आमच्याकडे टेलिफोन आहे. बी काय म्हणतो आहे, गुड, आय कॅन नाव स्पीक टू यू ऑन फोन. म्हणजे मी आता तुझ्याशी फोनवर बोलू शकतो. प्लीज गिव युअर फोन नंबर. कृपया तुझा फोन नंबर दे. टॉकिंग टू अ फ्रेंड ओनली इन एक्सक्लेमेशन व्हाईल यू आर वॉकिंग अराउंड इन द गार्डन. म्हणजे फक्त एक्सक्लेमेशनमध्ये आपल्याला बोलायचं आहे. सपोज तुम्ही गार्डनमध्ये वॉकिंग करता आहे आणि तुम्हाला एक्सक्लेमेशन म्हणजे उद्गारवाचक वाक्यांमध्ये फक्त तुम्हाला बोलायचं आहे. हाऊ नाईस टू वॉक अराउंड द गार्डन. बी. ओ, द फ्रेश एअर अँड फ्रॅग्रन्स ऑफ फ्लॉवर्स. ए. व्हॉट अ नाईस ॲटमॉस्फिअर हेअर. इन्व्हाइट अ फ्रेंड टू युअर बर्थडे पार्टी. म्हणजे बर्थडे पार्टीला इन्व्हाइट केल्याबद्दल तुम्ही केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला कॉन्व्हर्सेशन बोलायचं आहे. ए. माय बर्थडे फॉल्स ऑन संडे. बी. आरंट यू गोइंग टू सेलिब्रेट इट. ए. येस, शुअर, डू कम टू अटेंड माय बर्थडे पार्टी. इट्स इन द इव्हनिंग ॲट 7 PM. आस्किंग अ फ्रेंड टू लेंड यू हर नोटबुक. तुमच्या फ्रेंड्सला तुम्ही त्यांची नोटबुक मागत आहेत अशा प्रकारचं कन्व्हर्सेशन येथे तयार करायचं आहे. ए. आय वॉज ॲबसेंट येस्टरडे. बी. व्हॉट कॅन आय डू फॉर यू. ए. इफ यू लेंड मी युअर नोटबुक आय विल नो व्हॉट वॉज टॉट येस्टरडे. मी काल ॲबसेंट होतो. व्हॉट कॅन आय डू फॉर यू, मग मी तुझ्यासाठी काय करू शकतो. ए. इफ यू लेंड मी युअर नोटबुक आय विल नो व्हॉट वॉज टॉट येस्टरडे. म्हणजे तुझी नोटबुक मला देशील तर मला समजेल की कालच्या दिवशी वर्गात काय शिकवले होते. सेईंग सॉरी टू समवन फॉर ट्रॉडिंग ऑन हिज हर फूट. ए. कांट यू सी प्रॉपरली, यू हॅव ट्रॉडन माय फीट. बी. ओ, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, आर यू हर्ट. ए. नॉट मच, इट्स ऑल राईट. म्हणजे पायाला लागल्याबद्दल तुम्हाला येथे सॉरी म्हणायचं आहे. या प्रकारे तुम्ही उरलेल्या विषयांचे
कॉन्व्हर्सेशन स्वतः तयार करायचे आहेत आणि क्लासमध्ये प्रेझेंट करायचं आहे. अ फ्रेंडली चॅलेंज. फॉर्म पेअर्स. राईट अ रॉंग सेंटेन्स अँड आस्क युअर पार्टनर टू करेक्ट इट इफ नेसेसरी. रेफर टू द फॉलोइंग टेबल्स बट फील फ्री टू फ्रेम युअर ओन सेंटेन्सेस. बट रिमेंबर यू मस्ट बी एबल टू करेक्ट युअर ओन रॉंग सेंटेन्स. म्हणजे येथे जोड्या करायच्या आहेत आणि चुकीची वाक्ये लिहायची आहेत आणि तुमच्या फ्रेंड्सला ती दुरुस्त करायला सांगायची आहेत. त्याकरता तुम्ही पुढील तक्त्यातील पुढील चार्टमधील योग्य असलेल्या वाक्यरचना लक्षात घ्यायच्या आहेत आणि तुमची स्वतःची चुकीची वाक्ये तयार करायची. परंतु ती वाक्ये तुम्हाला स्वतःला दुरुस्त करता आली पाहिजेत. यूज ऑफ बी. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, शाल, विल या सर्व शब्दांना टू बीची रूपे असे म्हणतात. आता ॲम, इज, आर ही वर्तमानकाळी टू बीची रूपे आहेत आणि त्यांचा अर्थ होतो आहे, आहेस, आहात किंवा आहोत. तसेच वॉज, वेअर ही भूतकाळी टू बीची रूपे आहेत आणि त्यांचा अर्थ होता, होती, होते किंवा होतास किंवा होतीस असा होतो. तसेच शाल आणि विल ही टू बीची भविष्यकाळी रूपे आहेत. त्यांचा अर्थ होतो असेल, असतील किंवा असेल. आता पहा, येथे पर्सनल प्रोनाउन्स दिलेले आहेत. जसे की आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते. म्हणजे प्राण्यांसाठी किंवा लहान मुलासाठी किंवा एखाद्या वस्तूसाठी आपण इट वापरतो. तसेच दे म्हणजे ते किंवा त्या. आता आयचे काय होते तर MY, माय म्हणजे माझे, वीचे अवर, अवर म्हणजे आमचे, यूचे युअर म्हणजे तुझे, पुन्हा यू म्हणजे युअर तुमचे, हीचे हिज म्हणजे त्याचा, त्याची, त्याचे, शीचे हर, हर म्हणजे काय तिचा, तिची, तिचे, इटचे इट्स म्हणजे त्याचे आणि देचे देअर होते म्हणजेच त्यांचा, त्यांची, त्यांचे. आता कोणत्या पर्सनल प्रोनाउन बरोबर वर्तमानकाळी टू बीचे कोणते रूप लागते हे पाहूया. आय ॲम, वी आर, यू आर, यू आर, ही इज, शी इज, इट इज, दे आर. आता कोणत्या पर्सनल प्रोनाउन बरोबर भूतकाळी टू बीचे कोणते रूप लागते हे पाहूया. आय वॉज, वी वेअर, यू वेअर, यू वेअर, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, दे वेअर. आता भविष्यकाळी टू बीची रूपे. आय शाल किंवा विल, वी शाल किंवा विल, ही विल, शी विल, इट विल, यू विल आणि दे विल. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहे. आय एम अ स्टुडंट, वी आर फ्रेंड्स, यू आर अ गर्ल, यू आर बॉईज, ही शी इट इज अ बॉय, गर्ल और टॉय, दे आर गेस्ट. आय वॉज हॅपी, वी वेअर बिझी, यू वेअर at home, you were my friends, he, she, it was a man, woman or cat, they were wild animals. use of do. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण टू डूची रूपे पाहणार आहोत. डू म्हणजे करतो किंवा करते किंवा करतात. तसेच डूला नॉट जोडले की डोंट होते आणि डोंटचा अर्थ करत नाही असे होते. डज म्हणजे करते किंवा करतो. तसेच डज नॉट म्हणजे डझंट म्हणजेच करत नाही, नॉट म्हणजे नाही. टू डूची भूतकाळी रूपे. डीड म्हणजे केले आणि डीड नॉट म्हणजे डिडंट म्हणजे त्याचा अर्थ होतो केले नाही. आता कोणत्या पर्सनल प्रोनाउन बरोबर डूची कोणती रूपे लावली जातात हे आपण पाहणार आहोत. डू हे आय, वी, यू, यू आणि दे बरोबर लागते. तसेच
डज हे ही शी इट बरोबर लागते. डूचे भूतकाळी रूप डिड असे होते. डिड हे आय, वी, यू, ही, शी, इट, दे या सर्व पर्सनल प्रोनाउन्स बरोबर यूज केले जाते. तसेच भविष्यकाळात सुद्धा डूचे पहिलेच रूप वापरले जाते. म्हणजेच शाल डू हे आय आणि वी सोबत वापरले जाते, तर विल डू हे आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे बरोबर वापरले जाते. आय डू डोंट नो हिम. वी डू डोंट नो यू. यू डू डोंट टीच मी. यू डू डोंट प्ले विथ अस. ही, शी, इट डझंट make you happy. They don't come to us. I didn't go there. We didn't find the way. You didn't come to us. You didn't meet me. He, she, it didn't eat well. They didn't help us. यूज ऑफ हॅव. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण टू हॅवची रूपे पाहणार आहोत. हॅव आणि हॅज हे टू हॅवची भविष्यकाळी रूपे आहेत. हॅव हे आय, वी, यू, दे यासोबत वापरले जाते. तसेच त्याचा अर्थ असा होतो, आमच्याकडे आहे किंवा त्यांच्याकडे आहे किंवा तुझ्याकडे आहे. तसेच हॅज फक्त ही, शी, इट बरोबर वापरले जाते आणि त्याचा अर्थ होतो त्याच्याकडे आहे, तिच्याकडे आहे. हॅड हे टू हॅवचे भूतकाळी रूप आहे आणि ते सर्वच पर्सनल प्रोनाउन्स बरोबर वापरले जाते. म्हणजे आय हॅड, वी हॅड, यू हॅड, ही हॅड, शी हॅड, इट हॅड आणि दे हॅड आणि त्याचा अर्थ होतो त्यांच्याकडे होते किंवा आमच्याकडे होते किंवा तुझ्याकडे होते. आता भविष्यकाळातील टू हॅवची रूपे म्हणजे शाल किंवा विल्स बरोबर हॅव जोडले जाते. शाल हॅव म्हणजे च्याकडे असेल आणि विल हॅवचा अर्थसुद्धा तोच होतो की त्याच्याकडे असेल. आय, वी सोबत शाल हॅव वापरले जाते. तसेच विल हॅव हे आय, वी, यू, ही, शी, इट आणि ते बरोबर वापरले जाते. आय हॅव अ कॅट. वी हॅव कॅट्स. यू हॅव अ नाईस कार. यू हॅव computers. He, she, it has a tiny nose. They have good manners. Adding yes to verbs. I like mangoes. We like mangoes. You like mangoes. You like mangoes. He likes mangoes. She likes mangoes. It likes mangoes. They like mangoes. विद्यार्थी मित्रांनो, आपण वाक्य तयार करत असताना ही, शी, इट बरोबर वाक्यामध्ये जे क्रियापद येतं त्या क्रियापदाला आपण एसचा प्रत्यय लावतो. जसं की येथे दिलेलं आहे ही लाईक्स, शी लाईक्स, इट लाईक्स. परंतु आय बरोबर फक्त आय लाईक, वी लाईक, यू लाईक आणि दे लाईक फक्त आपण येथे लाईक म्हटलेलं आहे आणि ही, शी, इटला लाईक्स म्हटलेलं आहे. A or an apple, a red apple, a mango, a golden mango, an overripe mango. विद्यार्थी मित्रांनो, and, the ही उपपदे म्हणजे आर्टिकल्स आहेत आणि ज्या नामांची सुरुवात ए, ई, आय, ओ, यू या स्वरांनी होते त्या एकवचनी नामांपूर्वी and हे उपपद किंवा आर्टिकल लावतात, तर इतर नामांपूर्वी ए हे आर्टिकल लागते. तसेच 1, 2, 3 अशा मोजता येत नाहीत अशा वस्तूंच्या नामामागे कोणतेही उपपद किंवा आर्टिकल लागत नाही. उदाहरणार्थ मिल्क, शुगर, गोल्ड, ऑइल. मिल्क, अ ड्रॉप ऑफ मिल्क, सम मिल्क, 2 cups ऑफ मिल्क. आता इथे पहा, काही चुकीची वाक्ये दिलेली आहेत ती आपल्याला दुरुस्त करायची आहेत. आय इज अ पॅरोट हे वाक्य चुकीचं आहे, तर मग ते बरोबर कसं होईल? आय एम अ पॅरोट.
यू डझंट स्टडी हार्ड. यू डोंट स्टडी हार्ड. आपण मागे पाहिलंच की यू बरोबर आपण डू वापरतो आणि डज कधी वापरतो, ही शी इट बरोबर आपण डज वापरतो. तर येथे यू आलेला आहे म्हणून आपण येथे डझंट स्टडी हार्डच्या जागी आपण डोंट हा शब्द येथे लिहायचा आहे. यू डोंट स्टडी हार्ड. माय टीचर आर व्हेरी नाईस. माय टीचर इज व्हेरी नाईस. आर कधी वापरतो आपण, ज्यावेळेस अनेकवचनी, ज्यावेळेस सब्जेक्ट करता अनेकवचनी असेल त्यावेळेस आपण आर वापरतो. दे रेड ॲपल इट. तर हे वाक्य कसं होईल, दे ईट रेड ॲपल. की आपण वाक्यरचना कशी करतो, एस प्लस व्ही प्लस एस म्हणजे इथे काय आहे, दे. व्ही येथे काय आहे म्हणजे क्रियापद काय आहे तर ईट. तसेच रेड ॲपल हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आय लाईक मिल्क्स. म्हणजे इथे मिल्क्स आपल्याला म्हणता येईल का, कारण की मिल्क्स आपल्याला 1 2 3 अशा प्रकारे मोजता येतं का तर नाही. जे आपल्याला 1 2 3 अशा प्रकारे मोजता येत नाही त्याला आपण एकवचनीच वापरतो. म्हणजे येथे मिल्क येईल. आय लाईक मिल्क. आय लाईक प्ले बॉल. येईल आय लाईक टू प्ले विथ अ बॉल. राईट वन मिनिंगफुल क्वेश्चन each beginning with the following words. The first one to do so is the winner. You must use new ideas in each question. पुढील प्रत्येक शब्दाने सुरू होणारे अर्थपूर्ण प्रश्न लिहायचे आहेत. जसं की हू पासून तयार होणारा प्रश्न, व्हॉट, वेअर, व्हेन, व्हाय, हाऊ, आर, इज, हॅव, हॅज, डू, डज. तर सर्व प्रश्न प्रथम जो पूर्ण करेल, जो विद्यार्थी पूर्ण करेल तो विजेता ठरेल. आणि प्रत्येक प्रश्नात नवीन कल्पना वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील शब्द आणि तसेच संक्षिप्त रूप तुम्हाला तुमच्या वहीत लिहून घ्यायचे आहेत आणि पाठ करायचे आहेत. हू वॉज डॉक्टर रमण. व्हॉट डीड शी फाइंड ऑन द रोड. म्हणजे तिला रस्त्यावर काय सापडले. वेअर आर यू गोईंग नाऊ. म्हणजे कुठे. वेअरचा अर्थ होतो कोठे. आता तू कोठे जात आहेस. वेअर आर यू गोईंग नाऊ. व्हेन यू विल रिटर्न. व्हेन म्हणजे केव्हा. व्हेन विल यू रिटर्न. तू केव्हा परत येशील. व्हाय म्हणजे का. व्हाय वॉज ही क्राईंग. तो का रडत आहे. हाऊ म्हणजे किती किंवा कसे. हाऊ डीड ही कॅच द थीफ. म्हणजे त्याने चोराला कसे पकडले. ॲम इज आरचा अर्थ आहे असा होतो. आर यू बिझी टुडे म्हणजे तू बिझी आहेस का. इजचा अर्थसुद्धा आहे असा होतो. इज दिस युअर वॉच म्हणजे ही तुझी वॉच आहे का. हॅव आणि हॅजचा अर्थसुद्धा आहे असा होतो. हॅव यू गॉट अ कम्प्युटर म्हणजे तू कम्प्युटर घेतलं का. हॅज शी लर्न द टेबल्स म्हणजे तिने पाढेपाठ केले आहेत का. डू यू टेक एक्सरसाइज एव्हरी डे म्हणजे तू एक्सरसाइज दररोज करतेस का. डज ही स्टडी प्रॉपरली म्हणजे तो त्याचा स्टडी जो आहे तो प्रॉपरली करतो का. आरंट दे आवर फ्रेंड्स म्हणजे ते आपले मित्र नाही आहेत का. इजंट ही अ शाय पर्सन म्हणजे तो एक लाजाळू व्यक्ती आहे नाही आहे का. डोंट यू थिंक आय एम राईट म्हणजे तुला असं वाटत नाही का मी बरोबर आहे. डझंट शी ॲग्री विथ आवर प्लॅन म्हणजे ती आपल्या प्लॅनबरोबर, तिला आपला प्लॅन सहमत नाही आहे का. कांट वी हेल्प हिम एनी हाऊ म्हणजे आपण त्याला मदत करू शकत नाही का. वॉन्ट यू लिसन टू मी. वॉन्ट यू लिसन टू मी म्हणजे तू माझं ऐकणार नाहीस का. कॅन ही ट्रॅव्हल अलोन म्हणजे तो एकटा प्रवास करू शकतो का. विल ही कम हेअर इन टाईम म्हणजे तो येथे वेळेवर पोचेल का. मे आय कम विथ यू म्हणजे मी तुझ्यासोबत येऊ का. कुड वी मेक फ्रेंड्स विथ देम म्हणजे आपण त्यांच्याशी मैत्री करू शकलो का. डिड ही कम टू यू येस्टरडे म्हणजे तो तुझ्याकडे काल आला होता का. अशा प्रकारे तुम्ही अजून प्रश्न तयार करायचा प्रयत्न करायचा आहे. मिरर मिरर ऑन द वॉल. विदिन 5 minutes write down as many sentences as you can, replacing the words in the boxes with those given below each box.
ट्रान्सलेट युअर सेंटेन्स इंटू युअर मदर टंग अँड हॅव फन. एका चौकटीत दिलेल्या शब्दांऐवजी प्रत्येक चौकटीखाली दिलेले शब्द वापरून शक्य तेवढी वाक्ये 5 मिनिटात लिहून काढायची आहेत. तुम्ही लिहिलेल्या वाक्यांचे ट्रान्सलेशन करायचे आहे तुमच्या मातृभाषेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, येथे आपण आधी सुरुवातीला दिलेल्या वाक्याचा अर्थ समजून घेऊ. आय एम वॉचिंग माय फेस इन माय मिरर. आय एम म्हणजे आय म्हणजे मी. ॲमचा अर्थ होतो आहे. वॉचिंगचा अर्थ होतो पाहत आहे. वॉच म्हणजे पाहणे आणि त्याला ING प्रत्यय लागला म्हणजे कोणत्याही क्रियापदाला ING प्रत्यय लागला, ती जी क्रिया आहे ती सुरू आहे असे आपल्याला त्यातून लक्षात येते. माय म्हणजे माझा आणि फेस म्हणजे चेहरा. इन म्हणजे मध्ये. माय म्हणजे माझ्या, परत माझा आणि मिरर म्हणजे आरसा. आय एम वॉचिंग माय फेस इन माय मिरर म्हणजे मी माझा चेहरा माझ्या आरशामध्ये पाहत आहे. वी आर वॉचिंग आवर फेसेस इन आवर मिरर म्हणजे आम्ही आमचे चेहरे आमच्या आरशात पाहत आहोत. यू आर वॉचिंग युअर फेस किंवा फेसेस इन युअर मिरर म्हणजे तू तुझा चेहरा तुझ्या आरशात पाहत आहेस आणि तुम्ही तुमचा चेहरा तुमच्या आरशात पाहत आहात. आता येथे यू म्हणजे तू म्हणजे एकवचनी, तसेच यू म्हणजे तुम्ही म्हणजे अनेकवचनी, अशा प्रकारचे 2 वाक्य येथे तयार होतील. ही इज वॉचिंग हिज फेस इन हिज मिरर म्हणजे तो त्याचा चेहरा त्याच्या आरशात पाहत आहे. शी इज वॉचिंग हर फेस इन हर मिरर म्हणजे ती तिचा चेहरा तिच्या आरशात पाहत आहे. हिज म्हणजे त्याचे आणि हर म्हणजे तिचे. इट इज वॉचिंग इट्स फेस इन इट्स मिरर म्हणजे ते त्याचा चेहरा त्याच्या आरशात पाहत आहे. दे आर वॉचिंग देअर फेसेस इन देअर मिरर म्हणजे ते ती त्यांचे चेहरे त्यांच्या आरशात पाहत आहेत. देअरचा अर्थ होतो त्यांचे किंवा त्यांच्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आता येथे आपल्याला एक पोएम दिलेली आहे आणि त्या पोएमच्या माध्यमातून आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती शिकायच्या आहेत. ठीक आहे, तर शब्दांच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत? तर शब्दांच्या जाती 8 आहेत. जसे की नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. नाऊन म्हणजे काय? नाम. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. वर्ब म्हणजे क्रियापद. ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय आणि इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. तर आपण ही पोएम आता पाहूया. द पार्ट्स ऑफ स्पीच. एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाऊन ॲज फील्ड अँड फाउंटन, स्ट्रीट अँड टाउन. तर एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाऊन म्हणजे सर्व प्रकारचे जे नावं असतात त्यांना काय म्हणतात? नाऊन म्हणतात. जसे की ॲज अ फील्ड म्हणजे फील्ड आणि फाउंटन हे सुद्धा नाऊन आहे. स्ट्रीट आणि टाउन हे सुद्धा नाऊन आहे. इन प्लेस ऑफ नाऊन द प्रोनाऊन स्टँड्स ॲज ही अँड शी कॅन क्लॅप देअर हँड्स. नामाव्यतिरिक्त आपण जो शब्द वापरतो त्याला आपण प्रोनाऊन असे म्हणतो. सपोज आपण एखादं वाक्य घेतलं की अभय इज माय फ्रेंड. अभय हे काय आहे? नाऊन आहे. तर हे नाऊन आपण पुन्हा पुन्हा यूज नाही करू शकत. तर त्याच्याऐवजी आपण ही किंवा शी हे प्रोनाऊन वापरतो. मग आता अभय कोण आहे? मुलगा. तर मुलासाठी कुठले सर्वनाम वापरतो आपण? तर ही. म्हणजे आपण वाक्यात काय म्हणू शकतो? अभय इज माय फ्रेंड अँड ही इज व्हेरी क्लेवर. है ना? म्हणजे अभयच्या जागी आपण ही हा शब्द वापरला. तसेच शी हा वर्ड जो आहे तो मुलीसाठी किंवा स्त्रियांसाठी यूज केला जातो. द ॲडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स अ थिंग ॲज मॅजिक वॉन्ड अँड ऑर ब्रायडल रिंग.
ठीक आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असे म्हणतो. आता इथे पहा, मॅजिक वॉन्ड और ब्रायडल रिंग. आता इथे रिंग हा काय आहे? शब्द नाऊन आहे. तर रिंग, पण त्याचा विशेष काय सांगितलं जाते त्याबद्दल? तर ब्रायडल. द वर्ब मीन्स ॲक्शन, समथिंग डन, टू रीड अँड राईट, टू जम्प अँड रन. तर वर्ब म्हणजे काय? तर क्रियापद. आणि क्रियापद म्हणजे काय? की असा शब्द ज्याच्यातून आपल्याला काहीतरी क्रिया घडते आहे असे दिसते, त्या शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियापद किंवा वर्ब. जसे की येथे दिलं आहे रीड. रीड म्हणजे वाचणे. अँड राईट म्हणजे लिहिणे. जम्प म्हणजे उड्या मारणे. आणि रन म्हणजे पळणे. राईट हा शब्द उच्चारल्यावर आपल्याला डोळ्यांपुढे काय दिसते? किंवा लिहिण्याची क्रिया आपल्याला दिसते. हाऊ थिंग्स आर डन. द ॲडवर्ब्स टेल. हॅज, क्विकली, स्लोली, बॅडली, वेल. ॲडवर्ब्स काय दाखवतात? की क्रिया कशा प्रकारे घडत आहे, म्हणजे क्रिया विशेषण. म्हणजे जी क्रिया घडते आहे पण ती विशेष प्रकारे घडते आहे, तर अशा शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. जसे की क्विकली म्हणजे लवकर, स्लोली म्हणजे हळुवारपणे, बॅडली म्हणजे वाईटपणे, आणि वेल म्हणजे चांगले. म्हणजे आता येथे पहा, आपण जॉईन करून पाहूया. राईट स्लोली, जम्प क्विकली, है ना. म्हणजे स्लोली लिही, पण कसे लिही? तर स्लोली. राईट स्लोली म्हणजे हळुवारपणे लिही. किंवा जम्प स्लोली म्हणजे हळुवारपणे उड्या मार. द प्रिपोजिशन शोज रिलेशन ॲज इन द स्ट्रीट ऑर ॲट द स्टेशन. म्हणजे प्रिपोजिशन काय करतं? रिलेशन दाखवण्याचा प्रयत्न करते. ॲज इन म्हणजे काय? मध्ये. इन द स्ट्रीट म्हणजे रस्त्याच्या मध्ये. ऑर ॲट द स्टेशन म्हणजे स्टेशनला. कंजंक्शन जॉईन इन मेनी वेज. सेंटेन्सेस, वर्ड्स ऑर फ्रेज अँड फ्रेज. म्हणजे कंजंक्शन काय काम करतं? जो शब्द 2 वाक्य, 2 शब्द किंवा 2 फ्रेजेस जोडतो त्याला कंजंक्शन असे म्हणतात. म्हणजे ऑर किंवा अँड किंवा बट हे काय आहे? कंजंक्शन आहे. इंटरजेक्शन क्राईज आउट हार्क, आय नीड ॲन एक्सक्लेमेशन मार्क. इंटरजेक्शन म्हणजे असे शब्द असतात की त्यांना हे उद्गारवाचक चिन्ह लावलं जातं. थ्रू पोएट्री वी लर्न हाऊ ईच ऑफ दीज मेकअप द पार्ट्स ऑफ स्पीच. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पार्ट्स ऑफ स्पीच हे काय आहे हे थोडक्यात समजून घेतलेलं आहे आणि तुम्हाला ते लक्षात आलं असेल अशी मी अपेक्षा करते. द ट्री फिगर शोज द डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच अँड देअर एक्झाम्पल्स गिवन इन द पोएम. राईट ॲप्रोप्रिएट लेबल्स इन द ट्री फिगर विथ द हेल्प ऑफ पोएम. म्हणजे आपल्याला रेड बॉक्सेस जे दिसत आहेत तेथे आपल्याला सर्व पार्ट्स ऑफ स्पीचचे नावं लिहायचे आहेत, आणि जे ग्रीन लीफ दिसत आहेत तिथे आपल्याला त्या पार्ट्स ऑफ स्पीचचं एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. जसे की आता येथे नाऊन दिलेलं आहे, तर नाऊन येथे काय काय येईल? पोएममध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे? फील्ड, फाउंटन, स्ट्रीट अँड टाउन. हे 4 नाऊन आपल्याला येथे लिहायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व पार्ट्स ऑफ स्पीचची उदाहरणं पोएममध्ये दिलेली आहेत आणि तेच आपल्याला या ट्रीमध्ये लिहायची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वार्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स या पाठाचा अभ्यास केला. या पाठातून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळालेलं आहे. तसेच तुम्ही हा पाठ एन्जॉय केला असेल आणि त्यातून भरपूर काही तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.